आत्ताचा माझा हा व्हिडिओ हे कार्ड रीडिंग असा आहे की जी थर्ड पर्सन तुमच्या लाईफमध्ये आहे. फक्त मनात विचार आणले तर 4 कार्ड्स आलेले आहेत. खूप सुंदर एनर्जी आहे. जी थर्ड पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, तर असं काय करता येईल की ह्या सगळ्यातून बाहेर पडता येईल. तुम्हाला तुमची व्यक्ती परत मिळेल, तुम्हाला तुमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं मिळेल. काय करावं असा बरेच जणांना प्रश्न पडलाय की नाही मला माझी व्यक्ती हवी आहे. काही जणांचं नवरा आहे, काही जणांची बायको आहे, तर काही जणांच्या फॅमिली मध्ये फूट पडलेली आहे. त्या लोकांना असं वाटतं की काय करावं आम्ही, म्हणजे आमचा संसार, आमचं कुटुंब पुन्हा पहिल्यासारखं हसतं खेळतं होईल. तर आपण ऊर्जा घेऊया. आई कुलस्वामिनी, आई जगदंबेला मी हा प्रश्न विचारत आहे की ज्यांचं कुटुंब आत्ता अस्थिर आहे, विभागलेलं आहे, त्याचं विभाजन झालेलं आहे, तिसऱ्याच व्यक्तींमुळे, नकारात्मक ऊर्जेमुळे ती गोष्ट घडली आहे, तर आता त्या व्यक्तींनी काय करावं, त्यांना त्याबाबत मार्गदर्शन हवंय. तेच कार्ड्स आले. सुरुवातीला काही न सांगता मी कार्ड्स आले होते ते पुन्हा ठेवले होते, पुन्हा तेच कार्ड परत आले. जजमेंटचं कार्ड आलेलं आहे. मी म्हटलं नको, अजून शफल केलं नाही म्हणून मी ते कार्ड घेत नव्हते, तरी पुन्हा तेच कार्ड आलेले आहे. जजमेंटचं कार्ड आले. किंग ऑफ पेंटॅकल, एस ऑफ कप्स. अशा व्यक्तींना प्रश्न पडलाय की नाही मला माझी व्यक्ती हवी आहे, ते प्रेम हवंय, ते नातं हवंय, आम्हाला आमचं कुटुंब हवंय पुन्हा एकदा. तर अशा व्यक्तींसाठी आई कुलस्वामिनी काय मार्गदर्शन करतायत ते पाहूयात आपण. काय केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये, तुम्ही काय केलं पाहिजे हा आजचा प्रश्न आहे. की तुम्हाला तुमचं कुटुंब पुन्हा हसतं खेळतं हवंय, तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती हवी आहे. ओके. 8 ऑफ पेंटॅकल्स, जस्टिस. एक गोष्ट कालपासून तुमच्या लक्षात येते का बघा, मी नक्की सांगते तुम्हाला. 4 ऑफ पेंटॅकल्स, 3 ऑफ कप्स, 4 ऑफ कप्स. जस्टिसचं कार्ड पण आले, जजमेंटचं कार्ड पण आलेलं आहे. मी 3 ऑफ सोर्ड्स, क्वीन ऑफ वॉन्ड्स. आई जगदंबेला प्रश्न विचारलाय आणि माझी आई जगदंबा रीडिंगमध्ये आली नाही असं कधीच होणार नाही. पेज ऑफ सोर्ड्स. आई आहे ती, आईला मनापासून आर्ततेने हाक मारा. आईला कधी बघवतं का आपल्या लेकरांचं रडणं? कधीच नाही बघत. आणि आई असते ती लेकरांना, जिथं लेकरं चुकतात ती तिथं त्यांना पण शिक्षा देतेच ना, पण ती मदतीला धावून येते. द फूल. 6 ऑफ पेंटॅकल्स, 7 ऑफ सोर्ड्स, 8 ऑफ सोर्ड्स, द हेरोफेंट. खूप मोठी ऊर्जा आहे ही. 10 ऑफ सोर्ड्स, 6 ऑफ सोर्ड्स. तुम्ही माझे जर 2-3 दिवसाचे व्हिडिओज बघत असताल ना या विषयाला धरून, नक्कीच ते पुन्हा रिपीट करा. छान एनर्जी आहे. द चॅरियट. अप्रतिम ऊर्जा आहे. म्हणजे गेले 2-3 दिवस जे सांगते ना आई कुलस्वामिनी, जो कौल देत आहेत, जे सांगतायत, मार्गदर्शन करतायत, तेच पुन्हा समोर आहे. तरी मी आत्ताचे कार्ड आलेले आहे तुम्हाला नक्की सांगते. भूतकाळामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत. पुन्हा तेच आर्थिक नुकसान हे खूप दाखवतं. खूप बऱ्याच जणांना एखाद्या थर्ड पर्सनमुळे, आपण म्हणतो ना, थर्ड पर्सनच, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला इतकं तुमचं मन दुखावलं गेलं आहे, तुमचं हृदय दुखावलं गेलेलं आहे. तुमची व्यक्ती तुमच्यापासून त्यांनी हिरावून घेतलेली आहे. म्हणजे
तोडली. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीपासून एखादी गोष्ट हिसकावून घेणं, सगळं घेतलं तुमच्याकडून हिसकावून. तुमच्याकडून पैसा, तुमची शांतता, तुमचा आनंद, तुमची जे काही तुमचं प्रेमजीवन असेल, तुमची प्रिय व्यक्ती हे हिसकावून नेलेलं आहे थर्ड पर्सननी. अशी इतकी वाईट परिस्थिती निर्माण केलेली होती भूतकाळामध्ये. इतक्या वेदना तुम्ही सहन केलेल्या आहेत, प्रचंड वेदना सहन केलेल्या आहेत. माणूस कसा असं ज्याचं खरोखर मनापासून प्रेम असतं, ती प्रिय व्यक्ती असती, शेवटपर्यंत तो लढत राहतो. तो किंवा ती हा विचार करत नाही की आपल्या किती नुकसान होतंय, आपला अपमान होतोय का, आपलं लक्ष आपल्याकडे लक्षच नाही दिलं जाते. त्याच्या लेखी किंवा तिच्या लेखी आपलं काही महत्त्वच नाही आता त्याच्या जीवनामध्ये किंवा तिच्या जीवनामध्ये. त्या व्यक्तीला आपण नकोच आहे तरीसुद्धा तिची एक तडफड चालू असती, त्या व्यक्तीची एक तळमळ चालू असते. म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी येते आजचे कार्ड्स बघून. ती तळमळ आहे. हे व्हिडिओ जे बघतायत ना, की तुमच्यामध्ये ना ती तळमळ आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला इतक्या वेदना दिल्या, मला बिलकुल नाही आज कंट्रोल होते. त्या व्यक्तीने तुम्हाला प्रचंड वेदना दिलेल्या आहेत, तरीसुद्धा अजूनही तुम्हाला तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात हवी आहे. खरं सांगू का, हेच खरं प्रेम. थोडंसं सॉरी, पण अतिशय वेदना, म्हणजे अजूनही तुम्ही त्या वेदनेमध्ये आहात किंवा ती व्यक्ती तुमच्याजवळ नाही आहे. सगळं जाऊनसुद्धा अजूनही तुम्ही त्या व्यक्तीची, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही, मला ती व्यक्ती पुन्हा हवी आहे. तर ठीक आहे, आपण त्या ऊर्जेकडे जाऊयात. मग ती अशी परिस्थिती झाली की कुठेतरी असं होतं की नाही आता, म्हणजे मी कितीही प्रयत्न करतोय किंवा मी कितीही प्रयत्न करतेय तरीसुद्धा तुम्हाला असं दिसून आलं की ह्याच्यात काही सुधारणा होत नाही आहे, ती व्यक्ती पुन्हा आपल्याकडे येत नाही आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही काय झालं, काही व्यक्ती अशा आहेत, काही नाही बऱ्याचशा प्रमाणात असं आहे की काही कुटुंबच, म्हणजे एक तर तुम्ही कुटुंबासकटच, म्हणजे ती व्यक्ती कुटुंबाला सोडून गेली किंवा तुम्ही स्वतःच तुमच्या कुटुंबाला घेऊन बाजूला झालात, असं तुम्ही संसारातून बाजूला पडलात. काही व्यक्ती एकट्याच पडल्यात. या कार्ड्समधून असा आहे की काही व्यक्ती तर एकट्याच आहेत, त्यांच्याजवळ त्यांचं कुटुंबसुद्धा नाही आहे. अशा व्यक्ती आहेत आणि अतिशय वेदनेमध्ये आहात. ती वेदना ह्याच्यात दिसते, मला ती ऊर्जा सहन होत नाही आहे. आत्ता फॅमिलीचं एकही कार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला एकच सांगते की अतिशय मेहनत, खरंच खूप खूप मेहनत घेतली तुम्ही त्या नात्यावर. ते नातं पहिल्यासारखं व्हावं म्हणून खूप अतिशय मेहनत घेतली, पण नाही, ते नातं तुटले. आत्ता असं झालेलं आहे की त्या थर्ड पार्टीला, म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्याबरोबर तुम्हाला अशी वागणूक दिली थर्ड पार्टीमुळे, त्या व्यक्तीला त्याचा इतका पस्तावा झालेला आहे, त्या व्यक्तींना सुद्धा, की माझ्याजवळ काय होतं, माझ्याजवळ काय संपत्ती होती, माझं आयुष्य कसं होतं, या आयुष्याने, या ब्रह्मांडाने मला काय दिलं होतं आणि मी माझं काय नुकसान करून घेतलं ह्याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यांची आत्ता अशी अवस्था आहे की त्यांना अक्षरशः तुमच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची आहे, अशी एनर्जी आहे त्यांची. तुमची फॅमिली खूप अगदी मनापासून आई कुलस्वामिनीला आवाज देत आहे, अगदी तळमळतेने. मी म्हटलं ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि जिथं तळमळतेने मी जिथं माझ्या आईला हाका मारते, तिथं माझी आई येत असते. माझी नाही, आपल्या सर्वांची, सगळ्यांचीच आहे कुलस्वामिनी. काहींची रेणुका देवी आहे, काहींची महालक्ष्मी आहे, प्रत्येकाचं आराध्य दैवत. पण हो, आजचा टॉपिक असा आहे की हो, ह्याच्यामध्ये वेदना खूप आल्या ना, त्याच्यामुळे इतकी वाक्य आली, इतक्या ओघाने ते आलं. अतिशय वेदना आहेत, अजूनही आहेत.
अजूनही काय माहिती का, इतकं सारं सोसून, इतकं सारं होऊन की तुमचं आर्थिक नुकसान झालंय, ती व्यक्ती गेली आहे तुमच्यापासून. बरं, फक्त ती एकच व्यक्ती गेली असंच झालंय का? नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी, काही जणांचं कामसुद्धा गेलेलं आहे. म्हणजे की तुम्ही जो एखादं काम करत असताल, एखादा व्यवसाय करत असताल, त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. जे जे काही तुमच्याजवळ होतं ते काही काही जणांचं तर ते सगळं गेलेलं आहे. असं सुद्धा एक कार्ड आलं आहे की काहीच नाही राहिलं त्यांच्याजवळ, एकटे पडलेले आहेत ते. एकटे, ना फॅमिली आहे, ना पैसा आहे, ना काही काम आहे, ना काही प्रॉपर्टी आहे. इतकी वाईट अवस्था झालेली आहे. जजमेंट, ज्यावेळेस अति तेथे माती नक्कीच होते. खूप जजमेंटचे 4 कार्ड्स आहेत. जस्टिस. आपला प्रश्न होता की ज्यांना त्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात हव्या आहेत त्यांनी काय करायचं. आज तुम्हाला क्लिअर त्याचं मी उत्तर देते. जस्टिसचं कार्ड, ज्या वेळेस हा प्रश्न मी विचारते, ज्या वेळेस मी ह्याच्यावर रीडिंग करायला जाते, त्या वेळेस जजमेंटचंच कार्ड येतं. आज तर 3 कार्ड्स आलेत. क्वीन ऑफ वॉन्ड्सचं पण कार्ड आलेलं आहे, जजमेंटचं कार्ड आलेलं आहे आणि जस्टिसचं पण कार्ड आलेलं आहे. तुम्हाला न्याय मिळणार. तुम्हाला जे कर्म मिळालं आहे याच्यावर न्याय होणार. कुलस्वामिनी स्वतः तो न्याय निवाडा करणार आहे. स्वतः त्या हस्तक्षेप त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. जे काही करायचं आहे, थोडक्यात त्याचं उत्तर असं आहे की जे काही करायचं आहे ते स्वतः करणार आहेत. ब्रह्मांड स्वतः ते करणार आहेत. अतिशय वेदनादायी आहे हे. हो, हे एक जजमेंटचं कार्ड दाखवायचं राहिलं. हे सुद्धा हेरोफेंटचं कार्ड आहे. म्हणलं ना, आज अशी 4-5 सगळी कार्ड्स जी न्यायदानाची असतात. जिथे जिथे सत्कर्म झालेला आहे, कोणतीही व्यक्ती असो, तुम्ही असो, तुमच्या समोरची, न्याय होताना एक सांगते काय होणार आहे ते. न्यायदान होताना असं ब्रह्मांड असू दे, आई कुलस्वामिनी असू दे, तुम्ही त्यांचे कितीही भक्त असले तरीही त्यांना त्यांची सगळी लेकरं सारखी असतात, बरोबर. त्याच्यामुळे न्याय निवाडा होताना दोघांच्याही बाबतीत असा न्याय होणार आहे की कोणाच्या हातून कोणतं कर्म झालेलं आहे, तुमच्या हातून काय झालेलं आहे, त्यांच्या हातून काय झालेलं आहे. ज्यांच्या हातून जी चूक झालेली आहे त्या चुकेला त्याला शिक्षा तर मिळणारच मिळणार. आणि ज्यांच्या बाबतीत हे नको घडायला पाहिजे होतं पण ते घडलंय, त्याचं तेवढं नुकसान झालंय, तर त्याच्या बाबतीत न्यायसुद्धा होणार आहे. तुम्हाला ह्या ज्या वेदना आहेत आणि ह्याच्यामधून काय झालेलं आहे, बऱ्याच जणांना काही शारीरिक व्याधी लागलेल्या आहेत त्याच्यामुळे, बरोबर आहे. जर एवढ्या वेदना दिसत असतील तर शारीरिक व्याधी का नाही लागणार? लागणारच ना. जर माणूस आतमधून त्याचा जर आक्रोश होत असेल, तळतळत असेल एखादा जीव, ज्यावेळेस अतिशय मानसिक परिणाम होतो, अतिशय मानसिक वेदना होतात, होरपळलं जातं ते मन, त्यावेळेस शारीरिक म्हणजे शरीरसुद्धा होरपळणारच ना. तर तुम्हाला ज्या वेदना झालेल्या आहेत त्याची भरपाई म्हणजे जे तुमच्याकडून हिरावून घेतलेलं आहे, हिसकावून घेतलेलं आहे, ते ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा द्यायचा प्रयत्न करते. द्यायचा प्रयत्न करण्यापेक्षा अशी स्थिती, अशी सिच्युएशन ते आणते. मी सांगितलं ना, जिथे न्याय निवाडा होणार, न्याय होताना प्रत्येक गोष्ट समोर येणार. कुठल्या गोष्टी काढून घेतल्यात, कुठल्या गोष्टींचं नुकसान झालंय, तुमच्या नशिबातला कुठला भाग तुम्हाला मिळालेला नाही, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबातला भाग नीट ऐका. जे तुमच्या नशिबात आहे, जे तुमच्या पात्रतेचं आहे, आदिशक्तीला माहिती आहे नाही हे तुमचं आहे आणि ते तुमच्यापासून हिरावून घेतलेल्या एखाद्या व्यक्तीने ज्या गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेतल्यात त्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत. मी कुठल्याही की तुमची व्यक्ती तुम्हाला मिळणारच आहे असं मी सांगणार नाही. हा भाग असा असतो की जी गोष्ट तुमच्या नशिबात आहे, जी तुमच्या पात्रतेची आहे, ती तुम्हाला मिळणारच मिळणार. जर
एखादी व्यक्ती, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणार असेल तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येईल आणि तुम्ही छान त्याचं सेलिब्रेशन करताल. असे सुंदर आहे. खूप छान कार्ड्स असे आलेत ना. कार्ड आत्ताचे असे आलेले आहेत की जजमेंट होतंय, तुम्हाला काहीच नाही करायचं. एक सांगू का, तुम्हाला एकच करायचंय, तुम्ही आत्ता जे काही काम करताय त्या कामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. जास्त याच्या आहारी जाऊ नका. जे विधिलिखित आहे, जे ठरलेलं आहे, ती गोष्ट होणारच होणार. जर तुमच्या आयुष्यातली व्यक्ती, की तुम्हाला असं वाटतं की नाही मला ह्या व्यक्तीची गरज आहे, ही व्यक्ती हवी आहे मला माझ्या आयुष्यात, जर आत्ता ती तुमच्या पात्रतेची असेल, खरंच ओढ असेल त्या व्यक्तीला, खरंच तिला असं वाटतं असेल की नाही मला आता माझी चूक सुधारायची, जे झालं ते होऊन गेलं, पण आता इथून पुढचं तरी आयुष्य मला तिला सुखात ठेवायचं आहे किंवा मला त्याला सुखात ठेवायचं आहे, आणि जर ते खरंच तुमच्या नशिबात असेल तर नक्कीच त्या गोष्टीचा न्याय होईल आणि ती येईल. नवीन सुरुवात, अशी प्रत्येक गोष्ट जिथं जिथं तुमचं नुकसान झालं आहे ती नक्कीच तुमच्याजवळ येणार आहे. आणि जितक्या गोष्टी तुमच्याकडनं काढून घेतलेल्या आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने अधिक तुम्हाला मिळणार आहे. फक्त असं नाही, मी खूप क्लिअर आहे की तीच व्यक्ती असेल ती परतच येणार आहे. जे आपल्या कार्ड रिडिंगचं आहे की आम्ही काय करू, तुम्हाला काहीच नाही करायचं. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेवर आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या गोष्टीचा अगदी मनापासून स्वीकार करायचा आहे. आता ठीक आहे, ही परिस्थिती अशी आहे, माझ्या नशिबात किंवा आपण म्हणतो ना प्राक्तन, माझ्या प्राक्तनात एवढंच प्रेम होतं, इथपर्यंतच मला तिची साथ होती किंवा मला त्याची साथ होती. इथून पुढचं आयुष्य बहुतेक मी एकट्यानेच जगायचे किंवा मी एकटीने जगायचं आहे. हे नशीबच आहे माझं, हे मान्य करायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायची आहे, मेहनत करायची आहे, काम करणं थांबवायचं नाही आहे. अतिशय सुंदर एनर्जी आहे. पुढे चालत राहा, आहे त्या वेगाने, आहे त्या अनुभवाने. तुमचं जे काम काय आहे ते चालू ठेवा. दुसऱ्या कार्डमधून करेज, अतिशय तुम्ही खूप कष्ट घेताय आत्ता, परिश्रम घेताय किंवा इथून पुढेही तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल अजून, पण त्याच्यातून जे फळ मिळणार आहे ते तुमच्या विचारांच्या पलीकडचं असणार आहे. एक्झिस्टन, आता एक्झिस्टन, अवेअरनेस, कंडिशनिंग, एक समाजामध्ये प्रतिष्ठा, स्वतःचा आदर, स्वतःचा मान, तुमच्या शब्दाचा मान, तुमचा मान थोडासा आता त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जो मनातला गोंधळ आहे ना आता तो थांबवा. म्हणजे ज्या निगेटिव्ह विचारांमध्ये आणि ऊर्जेमध्ये तुम्ही असे बांधले गेलेले आहात, तुम्ही त्या बंधनात नाही आहे. आता ती बंधनं तुम्ही तोडून टाकली आहेत कधीच, पण तुम्हाला असं वाटतं नाही मी अजून तिथेच अडकलोय किंवा मी अजून तिथेच अडकली आहे. तुम्ही स्वतःहून ते बंधन तुम्हाला घालून घेताय, तर त्या बंधनातून बाहेर पडा. येस, शिवशक्ती कुलस्वामिनीची आज खूप प्रचंड ऊर्जा आली, खूपच प्रचंड ऊर्जा आलेली आहे आज त्यांची. बियॉन्ड इल्युशन, थंडरबोल्ट, द लव्हर्स. मला ते कार्ड आल्यावर खूप छान वाटतं. नथिंगलेस, हो आत्ता तुम्ही असेच आहात, द फुल नथिंगलेसमध्ये आहात. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्हाला तुमच्या नजरेला फक्त काही जणांना असं दिसतंय नाही ती व्यक्ती मला सोडून गेलेली आहे, म्हणजे ती सुखी आहे, तिच्या ह्याच्यात सुखी आहे, तिला माझ्याकडे यायचंच नाही आहे किंवा त्या व्यक्तीला माझ्याकडे यायचंच नाही आहे. स्त्री पुरुष जे कोणी असेल ते तुमच्या नात्यानुसार तुम्ही हे प्रिडिक्शन घ्या. तुम्हाला एवढंच दिसताना तुम्हाला एवढंच दिसतंय, पण त्या व्यक्तीच्या मनात काय आहे, तिचं नक्की आत्ता आयुष्य तिचं कसं चाललेलं आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती आहे. तुमच्या नजरेला ते बिलकुल दिसत नाहीये. ते बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचंच उत्तर हवं असेल
तर जे तुमच्या नजरेला दिसत नाहीये की नक्की काय झालंय, कसं तुटलंय, आत्ता काय चाललंय, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टी होतं की आपल्याला समजतच नाही ते की नक्की काय चाललंय ते. फक्त डोळ्यावर दिसते, काही लोक सांगतायत, मग फक्त तेवढंच ऐकायचंय का? नाही, त्याही पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत. लवर्सचं कार्ड आलेलं आहे. जे नातं होरपळून गेलं होतं, संपलं होतं, ते पूर्ण तुमचं घरच तुटून गेलं, तुमची फॅमिली पूर्णतः तुटली, पण जर तुमच्या नशिबात ती व्यक्ती अजूनही असेल, त्या व्यक्तीचं प्रेम तुमच्या नशिबात असेल तर हो, तुम्हाला ते नक्कीच मिळेल. नशिबात असेल तर येणार ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात. त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तुम्ही आत्ता याच ऊर्जेमध्ये आहात. हेच आपलं रीडिंग आहे. तुम्हाला प्रश्न पडला आहे की मी काय करावं, ब्लँक झाला आहे, अशी परिस्थिती आहे आत्ता तुमची की मी राहू शकत नाही आहे त्या व्यक्तीशिवाय, ती व्यक्ती माझ्याकडे येत नाही आहे, बरोबर? मग तुम्हाला प्रश्न पडला आहे की मी काय करावं. स्वतःवर विश्वास ठेवा, या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. सगळं काही त्या आदिशक्ती, आदि माया त्यांच्यावर सोडून द्या. आत्ताची परिस्थिती अगदी मनापासून सरेंडर व्हा त्यांना. तुम्ही जे काही करताल ते माझ्यासाठी योग्यच आहे आणि योग्यच असेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं सांगा त्यांना. जे तुम्ही न्याय करताल, जो काही तुम्ही माझ्या बाबतीत न्याय करताल, तो मला मान्य आहे, हे मान्य करा. ती सिच्युएशन मान्य करा. जो न्यायनिवाडा होतोय तो मान्य करा. तुमच्या कामामध्ये लक्ष ठेवा, स्वतःवर लक्ष ठेवा. तुमचं आयुष्य थांबवू नका. ते तुम्हाला काय सांगतायत, ते तुम्हाला काय दाखवतायत, मेडिटेशन करा. तुम्हाला नक्कीच या ऊर्जेमध्ये, आत्ताची ही अशी ऊर्जा आहे ना की तुम्हाला नक्कीच जाणवेल की ते आपल्याला एक हे देतात, साईन देतात म्हणण्यापेक्षा कुठून तरी काहीतरी गोष्टी कळतात. कधी कधी स्वप्नात सुद्धा दिसतात अशा गोष्टी. बघा, ते तुम्हाला नक्की सांगते. एकच आहे, ते म्हणतायत मी न्यायनिवाडा करतो, तू तुझं काम चालू ठेव बाबा, तू काहीच करू नका आता, तू या परिस्थितीत काही करू शकत नाही, जे काय करायचंय ते मला करायचंय, बरोबर? तुम्हाला एक गोष्ट काय करायची आहे, ते जे काही न्याय करतील त्याचा स्वीकार करा. आई कुलस्वामिनी काय सांगतायत पाहूयात. खूप छान आहे. ज्यांच्याजवळ ते नातं परत येतंय त्यांचं अभिनंदन. ज्या वेळेस ते परत येईल. बऱ्याच दिवसांचा कालावधी दाखवतो. महिना दीड महिनाचा कालावधी दाखवतोय. जर त्या व्यक्ती परत येणार असतील तर थोडंसं जास्त पकडून चाला. पण याचा अर्थ असं नाही की त्याच्याकडे वाटच लावत. तुम्ही जितके जास्त त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसताल ना, तो कालावधी तेवढा वाढणार. तुम्ही तुमच्या कामामध्ये मग्न राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःला झोकून द्या, कामामध्ये इतकं झोकून द्या ना की त्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडू दे. विसरून जा त्या व्यक्तीला. खूप अतिशय अवघड आहे, पण अशक्य ही शक्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ती शक्ती त्या देवीने, ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला इतक्या अतिशय वेदना झाल्यात ना, तुम्ही इतके स्ट्रॉंग आणि कणखर बनलाय ना आता की तुम्ही हे सहज करू शकता. जरा विसर पाडा त्या व्यक्तीचा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय मॅजिक होतंय. ते कसं होतं, जोपर्यंत आपण वाईफ सोडतो ना, त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती ओढतीये आपल्याला. ते ओढणंच बंद करून टाका. नक्की ते व्यक्ती तुमच्याकडे. यू आर रेडी. तुम्हाला तयार राहायचंय. इन द नियर फ्युचर अपॉर्च्युनिटी. आता अपॉर्च्युनिटी येतील येणाऱ्या काही दिवसामध्ये, भविष्यामध्ये. मी सांगितलं थोडासा कालावधी असा आहे की 1-1.5-2 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त. अशा संधी येतील आयुष्यात, अशा घटना घडतील. हो, ती एक संधीच असेल त्या व्यक्तीसाठी. तुम्ही तर तिची वाट बघता आहात. त्या व्यक्तीला खरंच असं झालं असेल ना की मला पस्तावा होतोय, तर त्या व्यक्तीला नक्कीच ब्रह्मांड एक संधी तर नक्कीच देईल. ठीक आहे, तुला असं वाटतंय ना, खूप मनापासून तुला वाटतंय तुला तुझी चूक सुधारायची आहे,
ते नक्कीच त्या व्यक्तींना पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची त्या व्यक्तींना एक संधी देतील. मग ते त्यांनी ठरवायचे की काय करायचे ते. आपले प्रेडिक्शन असतात. तुमची ऊर्जा आहे मी तुम्हाला सांगू शकते, तसंच समोरच्या व्यक्तीची ऊर्जा म्हणजे ती त्या ऊर्जेवर काय कृती करते, ती त्यावेळेस काय निर्णय घेते, हे पूर्णतः तिच्यावर आहे. ती व्यक्ती जर अशी राहिली की नाही आता बरीच वर्ष गेली आहेत, खूपच मोठा कालावधी गेलेला आहे, आता कुठल्या म्हणजे कसं जावं, मला तोंड पण नाही तिच्याकडे जायला किंवा त्याच्याकडे जायला, मी कोणत्या तोंडाने माफी मागावी आणि आता काय जावं, त्याला खूप मोठा काळ लोटलेला आहे आता. ठीक आहे, फक्त पस्तावाच करणं म्हणजे त्या व्यक्तीने फक्त तेवढंच निवडलं की जाऊ दे, आता जे घडायचं ते घडून गेलं, आता नाही मी मागे फिरू शकत. त्या व्यक्तीने जर असा निर्णय घेतला तर कसं करणार. पण हो, हे ब्रह्मांड, हे कुलस्वामिनी तुमच्या बाबतीत न्याय करणार आहे. तुम्ही जी हाक त्यांना मारताय ना की मला माझी व्यक्ती हवी आहे, तर अशी संधी नक्की त्या देणार आहेत. काही महिने, मी आधी सांगितलं, काही महिन्यांचा कालावधी दाखवतोय. पुन्हा बघा, तुम्ही जो निर्णय घेताय ब्रह्मांड तुम्हाला जाग करते. बघ, तुला ज्या नात्यामध्ये इतक्या वेदना झाल्या, इतकं नुकसान झालेलं आहे, पूर्ण पळून गेलेलं आहे, सगळं संपून गेलेलं आहे, तर पुन्हा तुला तीच व्यक्ती हवी आहे. ठाम आहेस का तू ह्याच्यावर, तेही तुम्हाला प्रश्न विचारते. मग तुम्ही ठाम राहा त्याच्यावर. परफेक्ट टायमिंग, योग्य वेळी, नक्कीच इन फ्युचर काही महिन्यामध्ये योग्य वेळी. अतिशय सुंदर रीडिंग आहे. होणार आहे तुमच्या बाबतीत न्याय, नक्कीच होणार आहे. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. हा न्याय निवाडा ब्रह्मांड असं करणार आहे की त्या व्यक्तींना अशा काही संधी उपलब्ध करून देणार आहेत ते की त्यांनी तेवढं धाडस करावं. जशी ताकद आई कुलस्वामिनीने तुम्हाला दिलेली आहे, तीच ताकद नक्कीच ते त्यांना देतील आणि ते तुम्हाला माफी मागतील. ते पुन्हा येतील तुमच्याजवळ आणि जे काही इथून पुढचं आयुष्य राहिलेलं आहे ते प्रेमाने कसं घालवता येईल, जे नुकसान झालेलं आहे ते कसं भरून काढता येईल, याचा नक्कीच ते विचार करतील. अतिशय सुंदर. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या विचारांवर ठाम राहायचंय. ठीक आहे, मला यायचंय, जे झालंय गेलंय ते मी विसरून जाणार आहे, मला माझी व्यक्ती हवी आहे, इथून पुढचं आयुष्य आम्हाला छान घालवायचंय. तुमचा जर असा विश्वास असेल तर नक्कीच ब्रह्मांडामध्ये आजपासून तुम्ही एक स्पंदन सोडणार आहात. मी सांगते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या रीडिंगमधून. आई कुलस्वामिनी, ब्रह्मांड तुमचं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताला आजपासून, आत्ताच्या क्षणापासून, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यापासून तुम्हाला काही गोष्टी त्यांना सांगायच्यात. एक म्हणजे सांगायचंय की तुम्ही जो न्याय करताल, तुम्ही जो निर्णय घेताल माझ्या आयुष्याच्या बाबतीत, तो मला पूर्णतः मान्य आहे. असे म्हणायचं नाही, मान्य आहे, मला तो पूर्ण निर्णय मान्य आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणायची की भूतकाळामध्ये माझ्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत किंवा जो काही तुमचा पार्टनर आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, नवरा आहे, बायको आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, त्यांच्या हातून ज्या काही चुका घडल्यात, माझ्या हातून काही ज्या चुका घडलेल्या आहेत, त्या चुकांची मी माफी मागते किंवा मी माफी मागतो आणि माझ्या व्यक्तीकडून ज्या काही चुका घडल्या त्या चुकांना मी मोठ्या मनाने माफ केलेलं आहे, माफ केलेलं आहे. अशी स्पंदनं तुम्ही ब्रह्मांडात सोडा आणि नक्कीच जादू बघा. ज्या वेळेस ही स्पंदनं ब्रह्मांडामध्ये जातील, ज्या वेळेस या सकारात्मक एनर्जीमध्ये तुम्ही राहाल, ब्रह्मांड बघेल की हा व्यक्ती म्हणजे ही व्यक्ती हिच्या आयुष्यामध्ये आता आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडते, तिचं ती काम करते, मेहनत घेते आणि जे तिला नशिबाने मिळेल, जे तिच्या योग्यते ते तिला मान्य आहे. मोठ्या मनाने ती खूप प्रसन्न होतील. तुम्ही तुमच्या चुकांची माफी मागा. त्यांच्या हातून ज्या चुका घडल्यात त्या चुका तुम्ही माफ करा की मी पूर्ण भूतकाळ तो विसरून गेलेली आहे. आणि मग मॅजिक बघा. हे लव दोन्ही डेकमधून आलेलं आहे. दोन्ही नाही, तिन्ही डेकमधून आलेलं आहे. मी तुम्हाला तिन्ही डेक्स दाखवते. येणार, ही व्यक्ती नक्कीच तुमच्या आयुष्यात येणार.
तुम्हाला काय गरज आहे माहिती आहे का? आता काय होतंय की तुम्ही भूतकाळ आठवून जे नुकसान झालेलं आहे ना, हे झालंय, मी दुखावले गेले, त्या वेदना आहेत तुमच्याजवळ. आजपासून तुम्हाला काय करायचंय? या क्षणापासून ज्या वेदना आहेत त्या सगळ्या विसरून जायच्या. जे घडलंय ते सगळं विसरून जायचंय. तुम्हाला काय आठवायचंय? ज्यावेळेस तुम्ही एकत्र होता त्यावेळेसची सकारात्मक ऊर्जा आठवा. तुमचं त्यावेळेसचं प्रेम, तुमची त्यावेळेसची साथ आणि तुमचे त्यावेळेसचे दिवस तुम्हाला आठवायचे आहेत. खरंच माझ्यावर थोडासा विश्वास असेल, या ब्रह्मांडावर तुमचा विश्वास असेल ना, नक्की या गोष्टी करा. जी मी स्पंदनं सांगितली आहेत ती वाक्य रोज अफर्मेशन्स त्या द्या आणि जो घडलेला काळ आहे तो सोडून द्या. आता ते आक्रंदनं सोडून द्या. जर तुम्हाला तीच व्यक्ती हवी असेल तर फक्त तुम्ही एकत्र जे क्षण घालवलेत आनंदात ते आठवा आणि पुन्हा तेच क्षण मी जगतीये आत्ता किंवा मी जगतोय, मी तिच्याबरोबर आहे किंवा आत्ताही मी त्याच्याबरोबर आहे, असं एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करा की नाही ते माझ्याबरोबरच आहे. हे प्रेम, ही व्यक्ती नक्कीच तुमच्या आयुष्यात येणार. 3 कार्ड्स वेगवेगळे मी तुमच्यासमोर शफल करून काढले आणि तिन्हीमधून तेच आलेलं आहे. तो मदतीचा हात, तो प्रेमाचा हात, नक्की ती व्यक्ती तुमच्याकडे येणार, परत येणार आणि इतकं भरभरून ओसंडून देणार ना की तुम्हाला जे काही नुकसान झालं असेल ना त्याचा सगळ्याचा विसर पडणार, इतकं ती व्यक्ती भरून काढणार. हे प्रेम तुमच्या आयुष्यात नक्की येणार आहे. खूप छान वाटलं मला जितकं भरून आलं होतं ना सुरुवातीला की तुमची आत्ताची हे बघून त्याचा शेवट इतका गोड आहे ना, हा त्याला बघून शब्द नाहीत. आई जगदंबाचे, कुलस्वामिनीचे खूप खूप आभार. सुखी रहा, आनंद रहा. तुमच्या स्वप्ना, तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ दे, तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ दे. खूप छान सकारात्मक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडू देत. आणि नक्की लक्षात ठेवा, माझा व्हिडिओ शेवटचं जे हे 10 मिनटं आहेत रिपीट अँड रिपीट करा. जी मी स्पंदनं सांगितली आहेत त्या अफर्मेशन्स ब्रह्मांडामध्ये सोडा. वाईट काळ अजिबात आता तुम्हाला इथून पुढे आठवायचं नाही. कितीही वाईटातलं वाईट असू दे तुम्हाला आठवायचं नाही, अजिबात आठवायचं नाही. हे मनावर कोरून घ्या. फक्त तुमच्या व्यक्तीबरोबर आनंदात चांगले दिवस जगलेले ते आठवा आणि तेच व्हिज्युअलायझेशन करा की हो मी आत्ता परत त्याच व्यक्तीबरोबर आहे, माझं कुटुंब हसरं आहे, आम्ही दोघं छान एकत्र आहोत. हे परमेश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. तथास्तु. सकारात्मक रहा, आनंदी रहा, खुश रहा.